नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम पिंपळकर अ ज्ञानी बॉय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपण एक नवीन सिरीज चालू केली, ती म्हणजे पब्लिक स्पीकिंग आणि सोशल एन्झायटी. तर ही ओव्हरकम कशी करता येईल ह्याबद्दल आपण ह्या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणार आहोत आणि काही गोष्टी मी स्वतःही शिकणार आहे. तर आजच्या व्हिडिओचं टायटल असं आहे की फिअर ऑफ जजमेंट. आता प्रामुख्याने काय होतं, ज्यावेळी पब्लिक स्पीकिंगचा मुद्दा येतो त्यावेळी बऱ्याच जणांचा आणि पहिल्यांदा माझंही म्हणणं असं होतं की मला भीती वाटते. भीती कशाची? तर पुढचे माणसं माझ्या बोलण्यावर काय जज करतील, ते मला काय म्हणतील, ते माझ्या भाषेवरती हसतील का, ते माझ्याकडे काही चूक झाली तर ते मला खुन्नस दाखवतील का, किंवा ते हसतील का. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं की मी कधी एक्सपिरियन्स झालोच नाही, मी बोललोच नाही. तर हे कशामुळे होतं, आपण का भीतो की एखादा माणूस का जज करेल? तर याचं मेन रिझन आहे की आपल्या डोक्यात काही विचार चालतात. आपल्या डोक्यात विचार काय चालतात की तो माणूस काय विचार करेल, तो हसेल का, माझी लँग्वेज बरोबर आहे का, मी कपडे नीट घातलेत का, माझे हावभाव नीट आहेत का, माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ठीक आहेत का. विषय काय होतो, हे जो विचार आपल्या बॅकअप अनकॉन्शियस माइंडवर चालत असतात, त्यावेळी आपल्याला जो मेसेज डिलिव्हर करायचा आहे, जो आपल्याला संदेश द्यायचा आहे, तो त्या इंटेन्सिटीनं ऑडियन्सपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ऑडियन्स त्या गोष्टीमध्ये इंडल्ज नाही होत. तर ह्याचं एक मेन रिझन आहे की आपण कुठे ना कुठे गोष्टी कम्पेअर करतो. एखादा माणूस एखादं चांगलं व्याख्यान करत असेल, त्याला आपण बघतो आणि म्हणतो की भाई तो एवढा कसं काय भारी करतोय, तो एवढा किती स्पष्ट बोलतोय, त्या शब्दांची चढ उतार बघ. ह्या गोष्टींना आपण एक प्रेरणादायी घेण्यापेक्षा किंवा शिक्षण आपण शिकतोय असं घेण्यापेक्षा आपण त्याला निगेटिव्हली घेतो. आपण त्याला काय म्हणतो की हे एवढा भारी कसा काय करू शकतो माझ्यापेक्षा, आणि मी का नाही करू शकत. तर असा विषय आहे का. आता विषय कसा असतो की प्रत्येकाची टाईमलाईन आहे, प्रत्येकाची रेस आहे. कोणाची सशाची शर्यत आहे तर कोणाची कासवाची शर्यत आहे. आता तो माणूस एवढा बोलतोय तर त्यानं काही ना काही प्रॅक्टिस केली असेल, त्याच्यामागे त्याचं एज्युकेशन असेल, त्याचा परिवार असेल, त्याच्यासोबत घडलेले इव्हेंट असतील, त्यानं त्या गोष्टीवरती काम केलं असेल, स्वतः त्याने एक्सप्रेस केला असेल. या सर्वांमुळे तो एवढा स्पष्ट बोलू शकतोय, ही गोष्ट आपण बघत नाही. मग असं आहे का की तुम्ही पण किंवा मी पण नाही बोलू शकणार? तर कदापि नाही. जर प्रॅक्टिस केली तर प्रयत्नानिशी आपण त्याच्याही भारी करू शकतो. मी मुळात आपल्याला कम्पेअर का करायचं आहे, आपण स्वतःपेक्षा किती भारी करू शकतो ह्यावरती आपण फोकस करूयात. तर काही कारणं आहेत की बाबा आपण सध्या त्या सोल्युशनकडे जाऊयात की याचा फिअर ऑफ जजमेंट आपण कसं कमी करू शकतो, त्याला आपण कसं कमी करू शकतो आणि उत्तमरित्या आपण आपलं मॅसेज ऑडियन्सवर डिलिव्हर करू शकतो. तर बघा, थोडीफार लेंथी प्रोसेस आहे. एका दिवसात हे काम नाही, एका दिवसात हे काय होणार नाही. तर एक बऱ्याच दिवस ही चालणारी एक प्रोसेस आहे. 100 दिवस घेईल, कोणासाठी 50 दिवस घेतील, कोणासाठी 10 दिवसात येऊन जाईल. तर बघा, जे मी फॉलो केलं आणि मी अजून पण करतो, सगळ्यात भारी जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला लोक जज करतील तर लोकांमध्ये बोलूच नका ना. आता लोकांमध्ये बोलू नका तर मग कोणाशी बोलणार? सगळ्यात सोपा उपाय, स्वतःशी बोला. पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता, तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही एका पानावर लिहून काढा. ह्या लिहिल्यावर तुम्हाला काय होईल, तुमचे विचार, तुमचे शब्द ह्याद्वारे तुम्हाला कळेल की तुमची लँग्वेज काय आहे, तुम्ही बोलताय कसं, तुम्ही कोणते शब्द घेताय, कोणत्या शब्दावर उच्चार देता येईल. त्यानंतर काय करा, मिरर टॉक. आरशापुढे उभे राहा आणि तुमच्या डोक्यात जे काय आहे, तुम्ही जे काय लिहिलंय ते बोला. एकदा बोला, दोनदा बोला, तीनदा बोला. त्यानंतर काय होईल, हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स येईल किंवा मी बोलू शकतो. त्यानंतर सोपा उपाय की तुम्हाला लोकांशी बोलायचं नाही ना, तुम्ही मोबाईल घ्या, तुम्ही व्हिडिओ बनवा, तुम्ही ती यूट्यूबला अपलोड करा. आता तुम्ही संवाद साधताय कोणाशी? जे तुम्हाला दिसत नाही, जे तुम्हाला जज करतील पण कमेंटही करतील पण काही फरक नाही पडत, कारण ते फिजिकली तुमच्यापाशी नाहीत, त्यांना तुमचे चेहरे दिसणार नाहीत. त्यामुळे तुम्ही एक्सप्रेस होऊ शकता, व्हिडिओ बनवून टाकू शकता. तुम्ही थोडंफार पुढची स्टेप तुम्ही काय करू शकता, तुमच्या जवळची जी लोक आहेत, ज्यांना तुमचं म्हणणं पटतं, ज्यांना तुमची टोन पटते, ज्याला तुम्ही समजावून सांगू शकता, जे तुमचं ऐकतात, तुमचे जे मित्रमंडळी आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता, त्यांच्याशी गप्पा मारू शकता, त्यांना एखाद्या गोष्टीवर तुम्ही चर्चा करू शकता. यामुळे काय होतं, तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड होतो की मी माणसात पण बोलू शकतो. त्यानंतर मग पुढची स्टेप, तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये जा, एखाद्या कॉलेजच्या इव्हेंटमध्ये जा, सगळ्यांची पुढे बोला, एक्सप्रेस व्हा. हे एक 4-5 स्टेप आहेत ज्याद्वारेच आपण पब्लिक स्पीकिंगचं जी एन्झायटी आहे किंवा जी फिअर आहे
जजमेंट होण्याचं, ते आपण कमी करू शकतो. आणि शेवटी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, की तुमच्या आसपास तुम्ही बघा, थोडंसं निरीक्षण करा, इथं कुणाचंच कुणाला पडलेलं नाही. तुम्ही जर प्रत्येक वेळी हाच विचार केला की 4 लोक काय म्हणतील, तर 4 लोक कायच म्हणतील ना. तुम्ही जर कायच बोललाच नाही तर ते कायच म्हणतील. त्यापेक्षा मला वाटतं बोला, बोलले तर बोलू द्या. तुम्ही बोला, कारण तुम्हाला बोललं पाहिजे आणि हे तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. धन्यवाद.